कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शाळेच्या इमारतीचे कौलारू छप्पर कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। सुदैवाने ही दुर्घटना घडली तेव्हा शाळेत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर शिक्षण विभागाने तात्पुरती सोय करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सोमवार उजाडला तरी कोणतीही पर्यायी व्यवस्था झाली नाही। यामुळे संतप्त पालकांनी आपल्या चिमुरड्या मुलांना शाळेच्या अंगणात कडक उन्हात बसवून अनोखा आंदोलन केलंय। प्रशासनाने आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नये अशी संतप्त भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी यापूर्वीच शाळेची पाहणी केली होती, परंतु प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने पालकांचा संयम सुटला। अखेर शिक्षण विभागाने छपराचे दुरुस्ती काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगामुळे ग्रामीण भागातील शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे। शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची संपर्क साधल्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या घटनास्थळी दाखल झाले नाही। त्यानंतर आम्ही जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाट बघली आणि 1 वाजता आम्ही सगळे पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुडाला तिथे पोहोचलो। तेथील त्यांचे गशी जे होते किंजवडेकर साहेब त्यांच्या कानावर ही बातमी घातली बाबा अशी शाळा आमची छप्पर कोसळले, पण त्यांच्यावर अगोदर मेसेज जाऊन सुद्धा कुठली यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती। आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच आम्ही बीडीओशी संपर्क साधला। बीडीओनी गशींना म्हणे तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या। त्याप्रमाणे गशी या ठिकाणी 4-3:30 वाजता पोहोचले गावठण शाळेकडे। त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा केली। आम्ही म्हटलं की बाबा शाळा तात्काळ दुरुस्त झाली पाहिजे। त्यांनी म्हणाले की बाबा तात्पुरती सोय तुमची आम्ही करून देतो, व्यवस्था करून देतो। त्याप्रमाणे त्यांनी शनिवार दिला होता, शनिवार नाही, रविवार नाही, सोमवार नाही, आज उजाडला। अजूनपर्यंत आमच्या मुलांना शाळेत बसण्याची त्यांनी व्यवस्था केली नाही। म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी आता आम्ही काय ठरवलंय, सगळ्या ग्रामस्थांनी आमची मुलं आम्ही आज उन्हात बसून ही शाळा भरवली आहे। मला सांगा, आम्ही वारंवार यांच्याशी संपर्क साधतो। 30 जूनला यांना पहिलं पत्र दिलं आम्ही शाळा दुरुस्ती संदर्भात। शाळा आता ज्या बाकीच्या शाळा आहेत त्या बाकीच्या शाळांची दुरुस्ती झालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आमच्या शाळेचं नाव का नाही आणि आम्ही प्रशासनाला वारंवार काय प्रश्न विचारायचे, आमच्या मुलाला शाळेत काय पाठवायचं। आता आम्ही असं पालकांनी ठरवलेलं आहे, आमची मुलं ही उन्हात बसतायत तर यांच्यावर चाइल्ड ऍक्ट नुसार या सगळ्या जी यंत्रणा जी आहे पूर्ण त्या यंत्रणेवर गुन्हा दाखल करणार असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। सकाळपासून पालकांमध्ये ही चर्चा होती की पर्यायी व्यवस्था आपल्या शाळेकडे कुठली आहे, म्हणून बरीच मुलं शाळेकडे आल्यानंतर मुलं इथं असताना ते थोडंसं छप्पर इथं खाली कोसळलंय। त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलंय की ते पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता 11च्या नंतर ती धावपळ करत आहेत। त्यामुळे सगळ्याच पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत या मुर्दान प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सर्वच पालकाच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनाने करावी ही विनंती। धन्यवाद।